हॅलो लाडक्या बहिणींनो, तुम्हाला मी वारंवार प्रत्येक व्हिडिओमध्ये हेच सांगत होते की पैसे आले नाही आहेत, थोडं थांबा. तुमचे पैसेसुद्धा नक्की येणार. कारण की जर KYC बरोबर आहे, DBT चालू आहे, तर पैसे कुठंही जाणार नाही. असं सरकार करूच शकत नाही की अर्ध्या बहिणींना पैसे दिलेत आणि अर्ध्यांना नाही दिले. तर पटापट जाऊन आता चेक करा तुमच्या बँक खात्यामध्ये. 1500 + 1500 असे पैसे तुम्हाला येणार आहेत. बऱ्याचशा महिलांना 1500 आलेत, जसं की मागच्या आठवड्यामध्ये पण असंच आलं होतं. अगोदर मार्च महिन्याचा हप्ता आला होता आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी किंवा त्याच दिवशी परंतु उशिरा 1500 रुपये आले होते. आणि दुसरी गोष्ट, मागच्या वेळेससुद्धा दुपारनंतरच DBT चालू झालं होतं. ह्यावेळेससुद्धा 1-2च्या दरम्यानंतरच पैसे वितरणात चालू झालेली आहे. त्यामुळे पटापट चेक करा आणि चेक केल्याच्या नंतर पटकन इथं कमेंटमध्ये येऊन सांगा तुम्हाला पैसे भेटलेत की नाही भेटले. आणि ज्या SC कास्टवाल्या महिला होत्या स्पेशली, त्यांनीसुद्धा पटकन चेक करा की पैसे आलेत की नाही आलेत. आणि त्यांनीसुद्धा खाली कमेंट करून सांगा की ताई आम्हाला पैसे आले. जेणेकरून जे गैरसमज तयार होतात माणसांमध्ये किंवा एक सरकार विरोधात गैरसमज तयार होतो किंवा हे जातीवाद तयार होतो एक प्रकारे, म्हणजे असं माणसाच्या मनात राहतं ना की बाबा ह्या कॅटेगरीच्या लोकांना पैसे नाही दिले, त्या कॅटेगरीच्या लोकांना पैसे नाही दिले. तर पटपट तुम्ही ज्यांनी कमेंट केल्या होत्या किंवा ज्यांना पैसे आले नव्हते, खूप लोकांचे पॅनिक कमेंट होते, ताई पैसे नाही आले, कधी येतील, ताई पैसे नाही आले. तर नक्कीच तुम्हाला पैसे येणार होते. सरकारकडे निधी नव्हता, निधीची तरतूद नव्हती सरकारकडे, तुटवडा होता. आणि त्यामुळे ते पैसे जे होते ते अर्ध्या लाडक्या बहिणींचे रखडले गेले होते. सगळ्याच ह्या बहिणी सरकारच्या लाडक्या बहिणी आहेत असं काही नाही. त्यामुळे तुमचे पैसे आले का चेक करा, खाली कमेंटमध्ये तुमची प्रतिक्रिया द्या. आणि दुसरी गोष्ट ही की ज्या महिलांचे डिसेंबरपासनचे पैसे बंद आहेत, म्हणजे त्यानंतर त्यांना पैसे आलेले नाहीत, त्यांनीसुद्धा खाली कमेंट करा की मला डिसेंबरमध्ये, म्हणजे भरपूर लोकांच्या अशाही कमेंट होत्या की डिसेंबरपासून पैसे आलेले नाहीत. तर त्या महिलांनासुद्धा पैसे आलेत की नाही आलेत हे आता अशा कमेंटद्वारे किंवा बोलतं झालं तरच समजतं ना की कुणाला कधी पैसे आलेले नाही आहेत. तसं तर काही वेबसाईटवर दिसत नाही, काहीच नाही. त्यामुळे ज्या महिलांचे डिसेंबरपासनचे पैसे आले नव्हते त्यांचे पैसे आले का, आणि ज्या महिलांचे फक्त मार्च आणि एप्रिल महिन्याचे पैसे राहिले होते त्यांनीसुद्धा सांगायचे पैसे आलेत का. आता आजच पैसे वितरणाला सुरुवात झाली आहे, त्यामुळे 1500च रुपये आले असणार आहेत खात्यामध्ये. आणि आणखी थोड्या वेळाने जर 1500 रुपये क्रेडिट झाले तर असे दोन्ही महिन्यांचे हप्ते लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये येतील. आणि जर आज नाही आले तर उद्या 100 आणि 100% तुमच्या खात्यामध्ये ते पैसे येतील. कदाचित ह्यावेळेससुद्धा 1-2 दिवस ही प्रक्रिया चालू शकते. आणि ज्या काही पात्र महिला आहेत त्यांच्या खात्यामध्ये सगळे पैसे नक्की येतील. तर तुम्हाला कमेंट करायची आहे, हे काही विसरायचं नाही आहे. आणि दुसरी गोष्ट ही की पैसे आल्याच्या नंतर कमेंट करून मला नक्की सांगायचं आहे, ही झाली पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट ही की ह्या लाडकी बहीण योजनेचे जे 1500 रुपये येतात तर त्याचं तुम्ही काय करता. म्हणजे काहींना खरंच खूप प्रॉब्लेम आहेत की त्यांना हे पैसे घर खर्चामध्येच जातात, कुठं गॅसची टाकी घेण्यातच जातात, कुठं लाईट बिल भरण्यात जातात. कारण महागाई पण एवढी वाढली आहे सध्या. 1,500नं काय होतं खरं जर बोलायचं म्हटलं तर. परंतु अशासुद्धा काही भगिनी आहेत की ज्यांचं बजेट आधी चालू होतं तसंच चालू आहे. आणि ह्या 1500 रुपयांमधलं थोडं का होईना, फुल ना फुलाची पाकळी त्या सेविंग करतात. ती खूप चांगली गोष्ट आहे. सेविंग करणं फार महत्त्वाचं आहे. सेविंग केली तर ती आपल्याला आपलं उद्याचं भविष्य घडवत असते. त्याच्यामुळं आता हे पैसे येत आहेत, माहीत नाही हे पैसे कधीपर्यंत येतील, सरकार आहे तोपर्यंत येतील का काय, म्हणजे याच्याबद्दल शाश्वती नाही आहे. कारण निवडणूक जिंकण्यासाठी म्हणून ही जी योजना आहे ती सरकारने चालू केलेली होती. तर जोपर्यंत आपल्याला या लाडक्या बहिणीचे पैसे येतात तोपर्यंत फुल ना फुलाची पाकळी म्हणून तुम्ही पैसे सेव्ह करायला शिका. नक्कीच तुम्हाला याचा काहीतरी पुढे जाऊन फायदा होईल. किंवा स्वतःवरती काही स्वतःकडे स्किल्स असतील, कुणाला गाडी शिकायची असते, 4 चाकी गाडी शिकायची असते, त्याच्यासाठी नवऱ्याकडनं डायरेक्ट 5-6 हजार रुपये मागायला कुणाला संकोचित वाटतं. तर मग ह्या पैशाचा वापर करा. कुणाला दुसरा काही क्लास करायचा असतो तो करा पैसे साचवून. कारण EMI म्हणजे असं आपण थोडे पैसे देऊनसुद्धा आपण एखादी गोष्ट करू शकतो. आणि स्वतःतल्या स्किल्स ज्या आहेत त्या अपग्रेड करा.
म्हणजे नक्कीच तुम्हाला पुढे जाऊन त्याचा काहीतरी फायदा होईल किंवा स्वतःच्या तुम्हाला मुलं असतील, स्पेशली मुली असतील, तर तिच्यासाठी थोडीफार FD करा किंवा म्युच्युअल फंड्स असतात, SIPs असतात. तर तुम्हाला जर नाही का असं काही, आता आपल्या ज्या लाडक्या बहिणी आहेत, बऱ्याचशा बहिणी ह्या शेतात कामं करणाऱ्या आहेत किंवा इकडे तिकडे कामं करतात, त्यामुळे त्यांना एवढं रिसर्चला वेळ नसतो. तर तुम्हाला खरंच नाही का थोड्या पैशामधनं कसं वेल्थ क्रिएट करायचं, म्हणजे कशी सेविंग करायची किंवा कुठल्या मार्गाने आपण थोडे थोडे पैसे साचवून काही चांगली गोष्ट घेऊ शकतो, आपला संसारवरती नेऊ शकतो, अशाबद्दल जर तुम्हाला नॉलेज पाहिजे असेल तर ते सुद्धा तुम्ही खाली कमेंट करा. ही तुमची ताई तुम्हाला नक्कीच खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करेल. परंतु फक्त तुमचा कमेंट पाहिजे, एक लाईक पाहिजे व्हिडिओला, जेणेकरून आम्हालाही मोटिवेशन मिळतं की आपण ह्या पद्धतीचा ह्या विषयावर व्हिडिओ बनवला पाहिजे. तर तुम्ही माझ्या लाडक्या बहिणींच्या व्हिडिओला खूप छान प्रतिसाद दिला, त्याच्याबद्दल तुमचे पुन्हा एकदा धन्यवाद.